Okay, we'll start our lecture. In the yesterday class, we were discussing this example. Screen दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का? कोणतरी बोला अनम्यूट करून दिसते म्हणून. हो सर. ओके, ठीक. त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करत होतो? जनरेटर मॅट्रिक्स आणि पॅरिटी चेक मॅट्रिक्स काढायचा होता लिनियर कोडचा. डी आपण थेरम घेतल्यानंतर डिस्कस करणार आहोत. ए पार्ट सोडवला तर बी पार्ट आपण सॉल्व्ह करत होतो क्यू इक्वल टू 3 साठी. बी पार्ट इथे सॉल्व्ह केलेला आहे. क्यू इक्वल टू 3 मीन्स इट इज टर्नरी फील्ड. We have written all the vectors as row vectors of this matrix A, and we have to form into row echelon form. We have to form this matrix into row echelon form, and finally we will get some zero rows at the bottom of the matrix. Whatever non-zero rows, pick out that matrix. हा झिरो घ्यायचा नाही या ठिकाणचा. झिरो रो असलेले रिमूव्ह करायचे. Whatever matrix non-zero in the reduced row echelon form, that matrix is called, or not, it can be non-identity also. We'll see in this example. This is matrix A, whose each row is first row is first vector, second vector, third vector, fourth vector, and this fifth vector. The 5 rows are the 5 vectors given in the set S, and your C is the code generated by set S. Now it's already in row echelon form. It is row echelon form. So obviously the rank of this matrix is 5. That means dimension of linear code is 5. Once the dimension of linear code is 5, the dimension of its dual code is 1, because the length is 6. So dimension of C plus dimension of C perp gives the length of code. So in that rule, you must have parametric matrix of order 1 by 6 and generator matrix of order 5 by 6. So okay, these operations are performed. The operations केलेत पाहिजे. आता ही स्टेप मी एक्सप्लेन करत नाही, तर लिलिंग वर आपण काल करत होतो. हे ऑपरेशन्स या ठिकाणी केलेले आहेत. तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता. ऑपरेशन सबट्रॅक्शन केल्यानंतर फक्त काय करायचं, -1 असं आलं असेल टर्नरीमध्ये तर -1 ला +2 म्हणायचं, आणि -2 आलं असेल तर टर्नरीमध्ये, म्हणजे मायनसचा अर्थ या ठिकाणी काय असतो, निगेटिव्ह ऑफ ए मीन्स इट्स ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ ए इन दॅट फीड एफ क्यू. म्हणजे इन फीड एफ क्यू -a meaning q minus a, like that. So here q is 3, so 3 minus 1 is 2, and 3 minus 2 is 1, like that. -1 -2 you can write, or just perform the addition operations where there. Okay, so finally you get this matrix like this form. First leading 1, second leading 1, या 1 च्या वरती खाली आणि समोर सर्व झिरो आहेत. These are the leading ones. So this is directly standard form matrix. No need to permit for this. So just I5X you got direct standard form matrix I5, and this is X. इथे परमिटेशन करायची गरज पडली नाही आपल्याला, ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिले आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये इथे ऍड इंटू मॅट्रिक्स आणि नंतर एक्स याप्रमाणे, आणि रो रेड्यूस इक्विव्हॅलेंट फॉर्म केल्यानंतरच कळेल. मग याच्या आपण त्या अल्गोरिथम प्रमाणे काय करत असतो, जो कोण एक्स आहे त्याचा मायनस करायचा आणि एक्स ट्रान्सपोज करायचा, आणि इकडे आयडेंटिटी मॅट्रिक्स लेंथ मायनस एन मायनस के असं आपण लिहितो पहा. एक्स ट्रान्सपोज मायनस, and here you write n minus k. So in this case your k means dimension of C is 5 and n is 6, so like that. So what is minus x transpose? हा x आहे सर्कल केलेला, तर याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे -1 -2 -1 -2 -1, आणि I1 म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1, इट इज दिस, the single entry 1. And now -1 means 2, -2 means 1, -1 means 2, -2 means 1, -1 means 2, and this. So this H parity check matrix, म्हणजे याची ऑर्डर ही काय असायला पाहिजे तुमची,
n मायनस के बाय n आणि जीची ऑर्डर ही काय असते के बाय n. तर हा n मायनस के आणि के नेहमी समेशन 1 देणार आहे. तर या ठिकाणी याची ऑर्डर 1/6 आहे आणि जीची ऑर्डर काय होती 5/6, 5 + 1 6. सो दिस याची इज पॅरिटी चेक मॅट्रिक्स फॉर सी. आणि याचं पॅरामीटर लिहायला सांगितलं आपल्याला. पुढे काय विचारलं पॅरामीटर्स लिहायला सांगितले n k d. डी आपण नंतर काढणार आहोत. तर लेंथ याची 6 आहे, के हा 5 आहे आणि डी आपण नंतर जेव्हा आपण थेरम घेऊ त्यावेळेस कोड. आणि तिसऱ्या एक्झाम्पलला विचारलेलं आपल्याला, तिसरं पण आपण सॉल्व्ह करू तिथे. This part I will just copy it. So that we can write matrix easily. What is question? Your C is code generated by this, yes. Find generated matrix and parity check matrix for C. N you can write easily, K you can write easily, D you need to apply the one result. That is after that result we can find D for all these example. Allow us to do exercise for this D. So at present we are not finding D. We have to take two results to find this D. So how to find generator matrix for this? So your first step is you should write matrix A as each vector. What is the length? Its length is 8. So 1 0 1 0. Then double 1. 4 times 1 is compulsory. Next 0 double 1. Double 0 1 1 0. आणि आणखी एक राहिलं आहे. First two 0, then continuous 1 and last two 0. Okay. Find row reduced echelon form of this matrix C. याची ऑर्डर किती? आता आपल्याला किती रो वेक्टर्स दिलेत? 1 2 3 4 5 5 दिले जवळपास. 5 आणि 6 8 कॉलम्स आहेत. म्हणजे लेंथ त्याची 8 आहे. नंबर ऑफ कॉलम्स मीन्स लेंथ ऑफ दॅट कोड. आता फक्त के आपल्याला या ठिकाणी इक्वेशन फॉर्म काढल्यानंतर कळेल. तर आता इथं बायनरी ऑपरेशन आहे. Q is 2, feed is 2. So what operations you can perform on R1? No need to perform R1. On R2, R2 plus R1. On R3, R3 plus R1. And rest two already 0 are there. So no need to write this. So 1 0 1 0 1 0 1 0. There is no change in first and last two rows. Now we have to perform this operation to become 0 here. Now 0, because of this 0 there is no change. Now what operations? तुम्ही calculation करून सांगा मला. 1 plus 1 0 आला, 0 plus 1 1 plus 0 इथं 1 येईल, 0 plus 0 0 येईल, 1 plus 1 0 येईल, 0 plus 1 1 plus 0 आणि 0 plus 0. थर्ड रो 1 plus 1 0 लिहिला. या ठिकाणी आता काय करत पाहिजे? 1 plus 1 0 लिहिला. 1 plus 0. This 1 plus 1 is 0. 1 plus 0 is 1. Next 1 plus 1 0. This 1 plus 0. 0 plus 1. 0 plus 0. 0 plus 1. 0 plus 0. करेक्ट आहे का चेक करा कॅल्क्युलेशन सेकंड रो मध्ये. आणि शेवटच्या दोन रो मध्ये आपण काय चेंज केलेलं आहे?
कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत का? हा झाला पहिला कॉलम, लिडिंग कॉलम. 1 + 1 0 + 1 1 + 0 1 आला, 0 + 0 1 + 1 0 0 + 1 1 + 0. ओके. आता काय ऑपरेशन करायचं आपल्याला पुढे? सेकंड लीडिंग वन. This is the second leading one. First leading one is okay. Now for this leading one we have to make 0 below and above directly in the one step. What operations will you perform here? अनम्यूट करून सांगा कोणतरी काय ऑपरेशन्स करायचे आपल्याला. आता आपल्याला थर्ड रोची सेकंड एंट्री आपल्याला 0 करायची. कशी करणार? थर्ड रो मध्ये सेकंड रो ॲड करणार आणि फोर्थ रो मध्ये सुद्धा सेकंड रो ॲड करणार. बाकीमध्ये काही चेंजेस नाही. First two rows I will write as it is. Okay. 0 1 1 0 0 1 1 0. Now there is no change in the first column as entry 0. Now due to this one you are making 0 here. काय करतो आपण R3 मध्ये R2 ॲड करतो, R4 मध्ये R2 ॲड करतो. आता हे 1 + 0 1 येईल, हे 1 + 0 1 येईल, 1 + 0 1 + 0 1 + 1 आणि पुढे काय 0 + 0. बरोबर आहे का? चेक करा त्याकडे 0 1 1 1 1 आणि पुन्हा 0 0. आणि पुढच्या रो मध्ये आपण काय आता R4 मध्ये पण इथं काय केलं आपण इन द R4 हा 1 + 1 0 केलाय. हा 1 + 1 पण काय येईल 0 येईल. 0 + 0 0 + 0 1 + 1 1 + 1 म्हणजे हे सगळं 0 आलं इथं. बरोबर का? तपासा. कॅल्क्युलेशन तपासून पहा, तुमच्या समोरच आहे. बरोबर आहे का? कोणतरी ॲडमिट करून बोला. काळे वैष्णवी बरोबर आहेत का? हो सर. आता आपल्याला दिसतं की हा रो आणि हा रो सारखाच आहे, म्हणजे यांची ॲडिशन केली तर शेवटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपला. मग आपण याच्यावरती 0 करायचा नंतर विचार करूयात. हा पुढचा लिडिंग वन आहे. पण हे 0 करण्याचे आपण काय करू, याला 0 करून घेऊ शकतो. मी या स्टेपला 0 लिहू का? तुम्ही वेगळं ऑपरेशन करून घ्यायचं. वेगळं ऑपरेशन काय करायचं आहे, R5 वरती R3 ॲड करायचा. हा 1 + 1 0 होणार आहे, हा 1 + 1 0 होणार आहे, हा 1 + 1 0 होणार आहे, हा 1 + 1 0 होणार आहे. म्हणजे बरोबर बॉटमला 2 0 आले. एक्सचेंज ऑपरेशन करायची गरज नाही. आता पुढे काय करायचं आहे, एक स्टेप स्किप केली आहे त्याकडे. शेवटचे ट्रिप तिसरा आणि 5वा रो सारखे होतं, आपण त्या 5व्या रोला 0 केलं. आता ऑपरेशन्स काय करायचे, आपलं लीडिंग वन आहे हा, पण याच्यावरती 0 नाहीत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 0 करायचं आहे, या ठिकाणी 0 करायचं. म्हणजे ऑपरेशन काय करणार आपण, R1 वरती R1 + R3 आणि R2 वरती R2 + R3. म्हणजे R3 पासून खाली काही चेंजेस नाही, की इथं पण काही चेंज येणार नाही. 0 असल्यामुळे या ठिकाणी काही चेंजेस येणार नाही. इथे आपण 0 करायसाठीच केलेलं आहे. थर्ड लीडिंग वन मिळाला पहा आपल्याला. आणि आता हे बदल न होणारे मी ते लिहितो. बाकी हे 0च आहे. वरचे कॅल्क्युलेशन करून सांगा मला फर्स्ट रो कोणतरी.
विशाल सांगतोस का? विशाल पाटील. हा आता सर. इथं हां बोला. इथं काय येईल? आपण फर्स्ट रो मध्ये थर्ड रो ऍड करतो म्हणजे वरती काय येईल आता? हा 1 + 1 0 आला. हा 0 + 1 1 लिहितो. बोला पुढे. 1 पुढे हे 1 + 1 करायचं आहे. काय येईल? 0 येणार 1+1. ओके. हा 0 + 1 काय येईल? आणि हा 1 + 0 आणि शेवटी 0 + 0. 0 तर सांगा यातला आता दुसरा सांगा कोणतरी. आपण इथं काय केलं आता? हे दोघं ऍड केले सलग. हे दोघं 1 + 1 0 आला. 0 + 1 1 येईल. 0 + 1 1 येईल. 1 + 1 0 आला. 1 + 0 1 येईल आणि 0 + 0 हा 0 असेल. आता लिडिंग वन 3च येणार या ठिकाणी. पुढे नाही कारण याची रँक 3 आहे. या ठिकाणी आपण थांबू शकतो. सो दिस इज ऑफ द फॉर्म. त्याचा फॉर्म आपण समोर लिहूयात. वरती जी मॅट्रिक्स आणि खाली 0 मॅट्रिक्स या फॉर्ममध्ये. वेअर जी लिहायचं आता आपण. आता परमिटेशन करायची गरज नाही. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 अगोदरच आलं अलीकडे. नसतं आलं तर आपल्याला ती अरेंजमेंट करावी लागली असती स्टँडर्ड फॉर्म करून. याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतात. आपण डेफिनेशन घेणार आहोत लगेच. हा I3 आणि मग राहिलेले एलिमेंट्स 1 0 1 1 0. नेक्स्ट 1 1 0 1 0. नेक्स्ट 1 1 1 0. So this is identity matrix and this is X matrix. आपण इथं C चं डायमेन्शन सांगू शकतो. C चं डायमेन्शन किती येईल? कोण सांगतंय? व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ C? आता याची रँक किती आहे A मॅट्रिक्सची? डायमेन्शन ऑफ C is रँक ऑफ A आणि A ची रँक किती आहे? नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन इक्वलन फॉर्म. बोला अनम्यूट करून कोणतरी पटकन. राठोड आहे का? ओके. राठोड आहे का लेक्चर मध्ये? गेला वाटतं क्लास सोडून. इट इज 3. आता डायमेन्शन C परत आपण इथे लिहू शकतो. इथं डायमेन्शन ऑफ C परत काय असेल? n-3. n इज 8. म्हणजे C परची डायमेन्शन 5 असं आहे. म्हणजे तुम्हाला 5 आयडेंटिटी मॅट्रिक्स दिखावायचा. पॅरिटी चेक मॅट्रिक्स काढायचा आपल्याला. पॅरिटी चेक मॅट्रिक्स कसं काढतो आपण? आता जीचा आपला फॉर्म होता स्टँडर्ड -x ट्रान्सपोज I n - k. म्हणजे आता -x ट्रान्स बायनरी मध्ये मायनसचा अर्थ प्लस लिहू शकतो आपण. आणि 8 - k म्हणजे किती? 3. सो यू शुड राईट दिस x ट्रान्सपोज. व्हॉट इज x? आता ट्रान्सपोज लिहितोय तुम्ही. पहिला रो कॉलम करून लिहायचा 1 0 1 1 0 1 0 1 1 0. हा पहिला रो होता त्या एक्सचा. आणि मायनस हा मायनर मध्ये प्लसच असतो. पुढे काय येईल? 1 1 0 1 0 1 1 0 1 0. पुढचा म्हणजे आता तिसरा रो 1 1 1 0 0. तो रो आहे आपण कॉलम करून लिहितो 1 1 1 0 0. आता हे -1 म्हणजे 1 लिहितोय आपण आणि -0 म्हणजे 0 लिहितोय. आणि पुढे 3च आहेत, जास्त नाही. 3च रो आहेत. यामध्ये 3च रो आहेत. आणि आता इथं काय लिहायचं आपल्याला? I5 लिहायचं आहे. You want to write I5 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0